आपण पाहतोय की दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती जे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाला आता महाराष्ट्रच नाही देशभरातून आता पाठिंबा भेटत आहे। आज आपण पाहतोय की भिवंडी झालं, पुण्यामध्ये FTI आहे, त्याच्यानंतर ठाणे आहे आणि इतर ठिकाणी देखील आंदोलन करून पाठिंबा दिला जात आहे। खरं तर 11 वाजता जंतर मंतरवरून आता कॉक्रोच जनता पार्टीने हे आंदोलन आता संसदेकडे वळवलं आहे। पोलिसांनी थांबवण्याचा खूप प्रयत्न केलाय, यावरती बऱ्याचशा आंदोलकावरती सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आला, पण हे लाठीचार्ज केल्यानंतर देखील हे आंदोलन आता चिघळण्याच्या मार्गावरती आहे। कारण या ठिकाणी जे दिल्लीमध्ये जंतर मंतर आणि परिसरामध्ये जे आंदोलक जमले आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक जमले आहेत। खरं बघायला गेलं तर दीपक केतके यांनी या आंदोलनाचं आता नेतृत्व हातात घेतलं आहे। कारण सोनम वांगचुक यांनी जेव्हा उपोषण सुरू असताना सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उचललं होतं, त्याच्यानंतर दिपके जे आहेत, अभिजित दिपके, त्यांनी स्वतः उपोषण सुरू केलं आहे। आणि ते उपोषण सुरू झाल्यानंतर आता खरं तर 20 तारखेला म्हणजे आज पावसाळी संसदीय अधिवेशन आहे आणि या अधिवेशनाच्या दरम्यान सगळ्यांनी देशभरातून जंतर मंतरवरती यावं, अन्यथा जिथे आहे तिथून आंदोलन करावं असं आव्हान करण्यात आलं होतं। आणि हे आव्हान झाल्यानंतर आता महाराष्ट्रभरात या पद्धतीने आंदोलन सुरू आहेत। नागपूरमध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे, भिवंडीत सुरू आहे, पुण्यात आंदोलन सुरू आहे आणि कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन दिलं जात आहे। आपण थेट जाऊया जंतर मंतरवर, ज्या ठिकाणावरून आता हे आंदोलक संसदेकडे निघाले आहेत। खरं पोलीस यांना कुठपर्यंत अडवते, काय होतं हे पाहणं गरजेचं आहे। कारण आंदोलनाच्या दरम्यान जवळपास जंतर मंतरच्या शेजारीच एका दगडांनी भरलेली गाडी त्या ठिकाणी होती असा आरोप देखील करण्यात आला होता आणि ती गाडी आता पोलिसांनी हटवली आहे। कारण या आंदोलनाला कुठेतरी हिंसक वळण लागते की काय हे पाहणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन कृष्णा यादवसह स्वप्नील दुधारे,